कीर्तन हसण्यावारी नेऊ नका. जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे. सगळं जाऊ द्या, शरीर जाऊ देऊ नका. हे नुसतं शरीर नाही आहे, हे देव राहण्याचं ठिकाण आहे. शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. तुम्हाला खरं सांगतो, याचं सिजर होऊ नये, याचं सिजर होऊ नये, याचा बायपास होऊ नये, याच्यावर अटॅक येऊ नये, याला लोखंडी सळई घालायची वेळ येऊ नये, याला कष्ट असू द्या. कष्टाने काय फरक पडत नाही, पण एक अवयव जर तुमचा गेला तर तुम्ही आयुष्यातून संपले. शरीर सुंदर आहे, एवढं बोट आहे आपलं, या बोटामध्ये जर लोखंडी सळई घालायची वेळ आली, संपलं शरीर. याला जपा. आणि ज्याला हे जपलं, तुम्हाला हसण्यावारी गोष्टी लिहू नका. कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. आणि कोरोनाची माणसं तडफडकी गेली, पण कोरोनाचे पेशंट पेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. मग कॅन्सर होण्याचं कारण काय? बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सर्रास लोकांना कॅन्सर व्हायला लागला. 1.5 वर्षाच्या बाळाला का कॅन्सर व्हावा, त्याच्या आईला का कॅन्सर व्हावा? कॅन्सरचं एकमेव कारण 80% लोक केमिकल खातात. 80% लोक केमिकल खातात. तुम्ही जेवढ्या भाज्या रस्त्याच्या कडेला घेता, अख्ख्या फवारलेल्या आहेत. पाया पडतो तुमच्या शेतकऱ्याच्या. 1-2 गुंठे जागा ठेवा घराजवळ. 25च वांग्याची झाडं लावा, 15च मिरचीची झाडं लावा, 2च भोपळ्याचे वेल लावा, 3च कारल्याचे वेल लावा. पण शेणखत घालून सेंद्रिय भाजीपाला खा, तुम्ही निरोगी राहा. याच्यावर तुमचं काय मत आहे? शेणखत घाला. तुमच्याकडे राख आहे घरात चुलीतली, ती टाका. फवारू नका. 25 वांग्याची झाडं एक कुटुंब चालवतील. वांग्याची चांगली ठेप ठेवली तर 8 महिने वांग्याला वांगे येतात. कारल्याला मिरच्या 12 महिने येणाऱ्या मिरच्या आहेत. पण पाया पडतो तुमच्या, केमिकल युक्त खाणं बंद करा. याच्यावर तुमचं काय मत आहे? हे गेलं ना महाराज, संपले तुम्ही, संपले. हे जाऊ द्या. शरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवलं नाही, तुम्ही कोण? रावण रणात मेला, कोणी सोडवलं नाही, तुम्ही कोण? कंस रणात मेला, कोणी सोडवलं नाही, तुम्ही कोण? का वाया घालता याचं? कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. आणि तुम्हाला पाया पडून सांगतो, फक्त माझे 2 वाक्य ऐका. 2 महिने फक्त शाकाहार घ्या आणि घरचं खायला सुरुवात करा. तुम्ही आजारी पडू शकत नाही. याच्यावर तुमचं काय मत? घरचं खा. 80% लोक केमिकल खातात आणि 80% लोक रोडचं खातात. रोड. 80% लोक डांबरीवर जेवतात. इतके नालायक अवलादीचे लोक आहेत. झुराला पडेल रसा खातो नालायक. झुराला पडेल. बायको देखणी करतो, मग बायका केल्या कशाला तुम्ही? झालं बाय आंघोळ. आंघोळ घरात करता, पोहे खायला डांबरीवर जाता, लाज नाही वाटत? का खाता? पटतंय का सांगा मला? का खाता? 40 रुपयाला वडापाव आहे, 40 रुपयाला अर्धा किलो डाळीचं पीठ येत आहे. गरीब भजे काढून खा. 30 रुपयाला पोहे प्लेट आहे. 30 रुपयामध्ये अख्खा घराला पोहे पुरतील एवढे पोरे होतील. घरात का 735 रुपये बोकड आहे. 735 रुपयाला 22 किलो साखर येते. 4 जण जर जेवले तर 2,500 रुपये बिल होते डाब्यावर. 2,500 रुपयाला एक पुरा चांगल्या कंपनीचा तेल डबा येतोय. घरचं खा. पिठलं भाकरच खा. पाणीपुरी, नूडल, मॅगी, चायना, बराड, बर्गर. अरे नालायको, चांगलं खायला शिका. काय मत आहे तुमचं? कोणत्या खायला फक्त घरं घ्यायचे, गाड्या घ्यायच्या, घरं बांधायचे, टीव्ही घ्यायची भारी, मोबाईल भारी घ्यायचे, केस काळे करायचे, कपडे भारी घालायचे. खायलाच नाही. खायलाच नाही. फक्त झक मारायची. घरं, गाड्या, सेंट, अत्तर, ब्रँड. आणि खायला काहीच नाही. बसलेल्या सगळ्या माणसांना खायलाच नाही. काय खाता डोंबलं तुम्ही? पाणीपुरी. कोणत्या बाईच्या घरात कोणत्या बाईच्या घरात महिन्याला 5 किलो खोबरं येतं बोटवर कर बरं. तो सत्कार करतो मी.
जाऊ दे, तुला खोबरं तरी कळतं का? खोबरं खारीक तर तुझ्या खानदानी तुला माहित नाही, काजू बदाम तर तो कधी पाहिलेच नाही, मग तू काय खाते? अंड्याच्या पोळ्याने बोंबलाची मिरची खायलाच नाही लोकांना. काय मत आहे तुमचं? शेंगादाणे खा रात्री, रात्री झोपताना वाटीमध्ये भिजत घाला, सकाळी खा, 1 महिन्यात तब्येत पहा. उडदाची डाळ रात्री भिजत घाला, सकाळी खा, आणि भाजीपाला बिगर फवारलेला खा. मठ खा, मूग खा, उडीद खा, हुलगे खा, शेवग्याच्या शेंगा खा, फवारलेल्या जात नाही झाडाच्या. खायलाच नाही, खायलाच नाही. बायका देखण्या करायच्या, हायवेला जाऊन जेवायचं, गड्यानं करेल रोट्या खायच्या, आणि बायका देखण्या करायच्या. आणि त्या धाब्यावरच्या रोट्या करायला तवा नसतोय, त्याला तावा आहे, तावा. आणि उलटणी नाहीये पलटी करायला, हुक आहे, हुक. 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांडेत, 22. कीर्तनात बसले माय पुढे आत्ता मी नाव सगळं सांग मूर्खासारखं. हा विनोद नाही, हा विनोद आहे. हा विनोद आहे. घरचं खा आणि बाहेरचं खाऊन लोकांना रोग येत. तुमचं काय मत आहे? अरे जपा याला. हे गेल्यावर काय करायचंय? ही संपत्ती आहे, हे देव राहण्याचं ठिकाण आहे. आणि 80% लोकांना कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. कबूल करा, आहे की नाही? आणि आजपासून तुम्ही फक्त घरचं 2 महिने खा आणि शुद्ध शाकाहार घ्या, तब्येत होणार. डॉक्टर खर्च नाही. किती गोळ्या खाणार तुम्ही? नुसत्या गोळ्या, फालतू व्हायच्या गोळ्या, उतानं व्हायच्या गोळ्या, तोंडवास व्हायच्या गोळ्या, तोंड मिटवायच्या गोळ्या. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी झोपणार. खातो काय? साखर, डायबिटीस, वांग, मुळ्या. खातो काय? साखर, वांग, खातो. खायलाच नाही लोकांना. आणि हे मी बोलत नाही, हे मी बोलत नाही, गाथा बोलतोय. गाथा. युक्त आहार विहार. आहार चांगला पाहिजे. तुम्ही आजपासून जर शाकाहार केला 2 महिने, तुम्ही आजारीत पडू शकत नाही. कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत, आणि कॅन्सरपेक्षा जास्त पेशंट अपघाताचे आहेत. आणि अपघात होण्याचं एकमेव कारण दारू. तुमचं काय मत आहे? 99% लोक दारू पितात सध्या. 99. फक्त आमच्यासारखे थोडे नालायक राहिले. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जिंदगी संपली. लाज वाटते. 4 वर्षात दहाव्याला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. गेला मुलगा. 70 वर्षाचा बाप 24 वर्षाच्या पोराच्या तोंडात पाणी ओततोय. आई जिवंत आहे. गेलाय मुलगा. 18चा गेलाय, 22चा गेलाय, 24चा गेलाय, 30चा गेलाय. का गेलाय? दारू. इथं गावात लाईट गेली का मोर्चा, डीपी जळाली का मोर्चा, शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा. दारूनं गावांचं वाटोला केलं. कधी मोर्चा नाही, कधी मोर्चा नाही. वाट लागली संसारांची वाट. काय म्हणणं आहे तुमचं? बोलायचं नाही कोणी. कलियुगात खरं कोणी बोलायचं नाही. बोलला त्याचा गेम. बोलायचं नाही कोणी. संपली माणसं. थरथरणाऱ्या हाताने बापानं पोराला खांदा दिलाय. 18 ते 22चे 95% पोरं दारू पितात. मिशा फुटल्या नाही नालायकांना. मिशा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे बापानं खांदा दिलाय आणि दारूमुळं काय झालंय जरा 2 मिनिटात 1 मिनिटात ऐका. थोडा अभंगाच्या बाजूला जाईल पण ऐका. बापानं खांदा दिला पोराला. नाही दिला, नाही दिला. पाप केलाय का त्या बापानं? पाप. बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलं, हे त्याचं पाप आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, त्यानं पाप आहे का?
स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडलेत. कुठे आहे आम्ही कुठे आहे? एखादा तरुणपणात एखादा माणूस तरुणपणात जर मेला मारा आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लाडली पोरं हसतात. का? काय माहित त्यांना माझा बाप मेलाय? काय माहित त्यांना मला आयुष्याचा डाग लागलाय की मला बाप नाहीये? ती पोरं आजीला विचारतात, आजी माझ्या बाबाला का अंघोळ घालतात लोक? आणि तिरडीवर पोरग प्रेत ठेवलं तर ती लहानाली पोरं विचारतात, आजी का बांधलं ग माझ्या बाबाला? का बांधलं? काय पाप केलं का माझ्या बाबानं? का म्हणून ग माझ्या बाबाला बांधलं? प्रेत जर पेटवलं ना महाराज ताकी जनता रडते आणि त्याची पोरं हसतात. माहित नाही त्यांना मला आयुष्यभर बाप नाही याचा डाग लागलाय. नाही माहित. कीर्तनात बसलेल्या कोणाला जर राग आला महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला म्हणावं तर तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळल तुला काय भानगड आहे. वाया का विधवा मुलीचा बाप, वाया का विधवा मुलीचा भाऊ, आणि मग कळेल तुम्हाला काय. द्या लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला, आपण काय जगतोय ती लाज वाटू द्या. आणि प्रेत पेटून घरी आल्यावर ते पोरग आजीला विचारतं, आजी माझ्या बाबाला का पेटवलं ग? आजी का पेटवलं? आजीला रडता येत नाही, तिची दातखीळ बसते. आणि आजी म्हणते, अरे तुझा बाबा देवा घरी गेलाय तुझा बाबा. ते पोरग काय पाठ करतं? माझा बाबा देवा घरी गेला. आणि शाळेतले पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा जाळला नाही रे, माझा बाबा देवा घरी गेलाय. त्याच्याच वर्गातली मोठाली पोरं म्हणतात, अरे देवा घरी गेले ना हे आपल्याला समजवण्यासाठी सांगतात, नाही तर आपला बाप मेलाय रे. तुझा बाप मेलाय रे, परत तुला बाप नाही रे. पोरगा दप्तर आपटताय आणि घरी येऊन आजीला विचारतो, आजी खरं बोल, माझ्या वर्गातली सगळी पोरं म्हणली तुझा बाप मेलाय, आणि तू म्हणते का माझा बाप देवाच्या घरी गेलाय? आजी तोंड दाबते सांगते, परत असं बोलायचं नाही. ही कीर्तनात बसलेल्या 80% लोकांच्या घरातली चित्र आहेत. ऐंशी 80% तरुण पोरं पुरी देण्याच्या लायक नाहीत. लग्न जमवणारे दलाल नीट ऐका मधले दरोडेखोर, हे जमवणारेत ना नालायक, हे पहिले फटकावले पाहिजे. तुमचं काय नालायक हो, कमिशन घेता दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करता, लाज नाही वाटत? काय मत आहे तुमचं? अरे तुम्ही लग्न जमवायचे 50,000 रुपये घेता आणि गरीबाच्या मुलींचं वाटोळं करता. आणि बरेच लोक म्हणतात की लोक मुलगी देत नाहीत. असं नाही आहे, जिथं क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. तुझा पोरगा PSI, तुझा पोरगा PSI कर, रांग लागेल दारात. तुझा पोरगा शिक्षक कर, रांग लागेल दारात. तुझा पोरगा धंद्यात उतरव, राग लागेल. किती लोक पुरी देतील? तुमच्या बापाने बांधलेलं तुम्हाला घर सापडा ना, आणि तुम्हाला पुरी द्यायचं काय? तुम्हाला बायको देण्यासारखं तुमच्याकडे काय आहे बा? बगलात गोशिड्या झाल्या नालाय का, तरी तू कटरे देतो. आणि 100 रुपयांना व झालं तरी 90 हाणतो. हा तुम्हाला विनोद वाटतो? आणि जर खरं सांगू तुम्हाला, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. माझ्यामध्ये आणि इतर कीर्तनामध्ये फरक आहे. मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. आणि मी कीर्तनात थोडंसं वाईट बोलतो, याचं कारण आहे, मी शेतकऱ्याचाच आहे, मी गरीबाचाच आहे, माझाही जन्म झोपडीतच झाला. मी फक्त तुमच्यामुळं इथं एवढा मोठा आहे. मग मी तुम्हाला थोडंफार बोललं पाहिजे. तुमचं काय मत आहे? मी तुमचं तुम्हाला बोललंच पाहिजे, आणि तुम्ही आमचे नियम तरी ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही जरा माझं ऐकत नाही तर 10 वर्षात तुम्ही नकाशात राहत नाही. तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला राग येईल, 90% दारुडे इंदुरीकरला शिवाय देतात, 90%. असा माणूस राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला नाही. पण मी ठरवेले अख्ख्याचे घोडे खायचे, पण खरंच बोलायचं. अरे कुणीतरी खरं बोला. अरे कुणीतरी खरं बोला. हा विनोद नाहीये.
पोरांनो, विधवा बहीण जर घरात असली ना तर भावाचा तर अपमान होतोच, पण त्या मुलीचा बाप 15 वर्ष आपाप लवकर मरतो. फक्त मुलीकडे पाहून जगतो तो. माझी मुलगी जिवंत आहे ना, मी जर मुलीची बाजू घेतली तर सुनबाई भाकर बंद करेल, आणि सुनाची बाजू घेतली तर माझ्या मुलीला दुःख मिळेल. मी आहे म्हणून माझ्या मुलीच्या अंगावर साडी आहे, मी आहे म्हणून माझ्या मुलीच्या अंगावर चप्पल आहे, पायावर चप्पल आहे. उद्या मी गेल्यावर माझ्या मुलीला कोणी नाही. ही म्हाताऱ्या माणसांची चित्र आहेत. तुमचं काय मत आहे? कोण नाही सांभाळीत पोरांनो. मी तुमच्यातलाच आहे, मला शिव्या द्या, मी तुमच्यातलाच आहे. पण महाराज, मी त्याच्यातून गेलोय, कोणी नाही सांभाळीत, फक्त आपण आणि आपण असे. काय मत आहे तुमचं? विधवा बहीण नाही सांभाळीत कोणी. का दारू पिता तुम्ही? का दारू पिता? का समाधान लागतं तुम्हाला? समाधान लागतं? एक बाप तळतळून मारण्याचं समाधान आहे का तुम्हाला? कापूस येचायला गेलेली आई जर दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही आहे, ती लोणच्या भाकरीला चोलते, आणि बायांमध्ये अपमान होईल म्हणून ते म्हणते मी आज कालवण केलं नाही. काही वाटत नाही तुम्हाला? घर गळायला लागलं ना, आई संध्याकाळी शेतातून घरी आली, आई शेतातून घरी आली आणि घर गळायला लागलं म्हणून आईनं पाठ लावली, आणि दोन्ही मुलं आईनं मांडीवर घेऊन आई रात्रभर उपाशी झोपली. तुम्हाला काहीच वाटलं नाही? काहीच नाही वाटलं? एक 42 रुपयाची क्वार्टर पेताना 3 वाक्य सांगू कीर्तनात तुम्हाला. सगळं विका, स्वाभिमान विकू नका. विका. गाड्या बंगले इकले ना काय फरक पडत नाही. आपण 96 कुळी खानदान. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. तुमचं काय मत आहे? एकट्याने खिंड लावली तर खिंडीचं नाव बदललंय. आपण दुसऱ्याच्या लग्नात 40 रुपयाच्या क्वार्टरवारी नाचतोय. इतके नालायक आहेत आपण, ध्यानात ठेवा. इतके नालायक आहेत का त्यांनी खंब्या दिला का आपण त्याच्या लग्नात जीप काढून नाचतो? त्यानं आपल्यासाठी पोऱ्या पैदा केला का आपल्याला विचारून केला का? अरे तुम्ही जेव्हा दारू पिऊन दुसऱ्याच्या लग्नात नाचता ना, तेव्हा तुम्हाला तो माणूस गडी म्हणून नाचवतोय. गुलाम आहेत तुम्ही, गुलाम. त्यानं तुम्हाला 35 रुपयाच्या क्वार्टरवर नाचायला विकत घेतलाय. विकत घेतलाय, विकत. आणि तो नालायक, त्याचा पोऱ्या, तो नवरदेव आपल्यावर 20 रुपये ओवाळतोय. 20 रुपये किंमत आहे आपली. तो नालायक अवलादीचा 1300 रुपयाला एक देशीचं खोका आणतो 32 बाटलीचं, आणि 1300 रुपयाला 13 पोरं नाचवतो तो. आणि आपण जीप काढून त्याच्या लग्नात नाचतो, आणि तो लोकांना सांगतो हे सगळे सांड 1300 रुपयाला विकत आणले, नाचा. आणि तुम्ही त्यांच्या लग्नात जीप काढता. अरे स्वाभिमान गहाण टाकू नका. काय मत आहे तुमचं? एक तर 2 गोष्ट होतील, एक तर गरिबी येईल, नाही तर श्रीमंती येईल. काय फरक पडलेले? लाचार झाल्यावर श्रीमंत व्हाल आणि स्वाभिमानी राहिलो गरीब व्हाल. फरक काय? काय फाटका शर्ट मी घातल्यानं फरक आहे, काय माझं धोतर फाटल्यानं फरक आहे, पण आपण स्वाभिमानीत आहोत ना. कपडे फाटणार आहे, तुमची मन फाटू देऊ नका. चपला तुटू द्या. चपलाचं काय घेऊन बसले? चपला तुटक्या, मी म्हणतो नसू द्या. एक दिवस चप्पल नसू द्या, पण दुसऱ्याची बुटं साठायचं बंद करा. स्वाभिमानानं जगा. जर परत कुणाच्या लग्नात नाचली नालायक हो, त्याच्या पोऱ्याचं लग्न आहे, त्याच्या बापाला सांगायचं तू नाच, तुझ्या बायकोला नाच, हो तुझ्या घरातली माणसं नाच. आम्ही नालायक आहेत का क्वार्टरवारी नाचायला? माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगतो. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा.